अमरावतीतल्या शेतकऱ्यांनी 10 जून नंतरच पेरणी करावी, कृषी विभाग आणि हवामान विभागाची शेतकऱ्यांना माहिती। पैठणमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आंदोलन, तहसील कार्यालयासमोर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन, शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलन। कौटुंबिक संरक्षण कायद्यावर जूनच्या शेवटी बैठक होणार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे बैठक घेणार, बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। फेसबुक आणि इंस्टाग्राम सोशल साइट्समध्ये लवकरच मोठा बदल होणार, थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम होणार बंद, कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार। बारामती कोर्टाकडून गोपीचंद पडळकरांची निर्दोष मुक्तता, शरद पवारांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोपीचंद पडळकरांची निर्दोष मुक्तता। कोल्हापुरातल्या इचलकरंजीच्या जवाहरनगर परिसरात तुफान राडा, 20 जणांच्या टोळक्यानं चौघांवर केला प्राणघातक हल्ला, जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती। सोन्याचे दर पुन्हा एकदा लाखांच्या घरात, 15 दिवसात सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची वाढ। मालेगावमध्ये वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचं आंदोलन, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त। पुणे शहरामध्ये रस्त्यांची सुरू असलेली कामं तातडीनं पूर्ण करा, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे ठेकेदार आणि पथविभागाला निर्देश। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडमध्ये पुन्हा वाद, एका सोसायटीमध्ये बकरीवरून वाद झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। लातूरमध्ये शेत मोजणीवरनं 2 तरुणांना बेदम मारहाण, दोघंही जण गंभीर जखमी, पोलिसात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।